हे बघा बहिणींनो, हे बघा ती मटकीची भाजी सकाळ धरून माझं चाललं होतं. मटकीची भाजी करायची, मटकीची भाजी करायची, मटकीची भाजी करायची. हे बघा आत्ता बनली या मटकीची भाजी. तुम्ही म्हणतात ना केलं तर असं कापलेलं दाखवतात आणि केलेलं तर दाखवत बी नाहीत, म्हणून मी वापस दाखवायला लागले. बघा बहिणींनो भावांनो, साफसफाई केली नाहीये, स्वयंपाक केले, साफसफाई नाही केलं. बघा रात्रीचा भात आहे, मी फेकत नाही आहो बहिणींनो, मी फेकत नाही, खायला लावते, मी सगळ्यांना खायला लावते. काय फेकायचं हो बहिणींनो, आपण या खाण्यासाठी किती तरचलेलो आहेत. आणि आता ज्या ज्या बहिणीला जाणकारी आहे पहिल्याची तीच बहीण मानणार ना, म्हणून एवढा हळद टाकून पिवळा भात केलाय. आणि आता मटकी केली ना तर ती हेच भातात टाकून पांढरा पण भात मी बघा या कुकरमध्ये, त्या कुकरमध्ये पांढरा पण भात केलाय. हो का तिथे आता निघली या, त्याच्यामध्ये पांढरा पण भात केलाय. मी असं हे करतच नाही, काहीच फेकून देत नाही हो. फेकून द्यायचं असलं तर मी म्हणते बाई फेकून नका देऊ, मी खाते. आणि मी तरी काय हो, अर्धी चपाती खाते, नाहीतर आपलं एक चपाती खाते, नाहीतर अर्धी भाकर खाते. माझं पण खाण्याचं पहिल्यापासून माझ्या खाण्याचा काहीच ताप नाही आहे. तर केली आता मटकी, म्हणलं वरी पोराला पण द्यावा, तर काय माहिती आता ते पोरग म्हणतंय नको नको असं करते, म्हणून काय द्यायला मूडच होत नाही बघा. नको नको म्हणते ना. थोडंसं उरलेलं म्हणलं संध्याकाळच्या भाजीमध्ये होईल. थोडा लसूण आहे बघा, थोडा लसूण आहे आणि थोडा कांदा आहे. कांदे वापस 50 रुपये किलोनं कांदे झालेत बहिणींनो. आणि कशी शिळी भाकर रात्रीची राहिली, आतापर्यंत काहीच नाही खाल्लं. ते व्हिडिओच्या नादी लागले, व्हिडिओ चांगले नाही झाले म्हणून मी टाकले कट करून. पण ते वरती टाकायच्या पहिलेच कट केले, तर ते टाकल्याच्या नंतर नाही केले मी कट, टाकायच्या पहिलेच. झालं हे बंद करते. थोडं हवा कमी करते, हवा कमी करते. ही मटकी छान झाली असन बघा. त्याच भातामध्ये खाणार मटकी. आणि पाव पण घेतले, तर पाव मी तुम्हाला दाखवते बहिणींनो, पाव तुम्हाला मी दाखवते. हो का ह्याच्यात ठेवलेत पाव, हो का ह्याच्यात ठेवलेत पाव. काढ जर हे बहिणींना पाव दाखवू म्हणलं. आता लेकरं तर थोडं भातात थोडं खाणार येतं. आता ही पोरगी जेवायला आली या, बघा ना कशी पटापटा पाव उचललेली. मी लपून ठेवले होते आणि मी व्हिडिओ काढायला म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणून दाखवायला गेले, तर पटकून पावाचा आवाज माझा ऐकून आली आतून. त्या बघा दाखवायली तुम्हाला. अहो ती जर व्हिडिओमध्ये आली ना अशी भारी भारी व्हिडिओ काढन, पर येती म्हणती तुम्हाला पहिले पैसे आल्याच्या नंतर मी का करन. म्हणलं बसा मग जागेवर. आता पैशाचा काय खरं असतो आहे का नाही, पैशाचा काय खरं असतो. आपले व्हिडिओ जर चांगले झाले तरच आपल्याला काय 2 पैसे येते ना. आणि काय लगेच लगे थोडं असते, हळूहळू होईल ना. काय पैसेच करायचं असतं का. आता आपण कामाला जातो, काय कामवाले आपल्याला लगेच पैसे देतात का. आपल्याला म्हणतात ना महिनाभर थांबा. हां कोणी आजकाल तर असा रिवाज निघलाय ना, महिना होऊन सध्या 10 दिवस थांबायचं. हां मग आपलं काम बघणार, कसे काम करतात कसे नाही, तेव्हा आपल्याला पैसे देतात ना. मग आपण काय पैसेच करायचे का. आता ह्याच्यामध्ये आपण एवढा मेहनत करतो बघा. 4 व्हिडिओ करतो, 4 व्हिडिओ करून त्याच्यामधला एखादा व्हिडिओ मी तर टाकते. मला जर पसंत आला तरच ते व्हिडिओ टाकते, नाही तर मी ते व्हिडिओ नाही टाकत. टाकायच्या पहिलं कट करते, टाकल्यावर नाही करत. हा गलतीनं लहान लेकरं करतात ना. आता मला काय समजत नाहीये, आता तरी चालू बंद करायचं समजतंय. पण मला पहिलं तर चालू बंद करायचं. मी तर काय करायचं, कोणाचा फोन आला ना त्या बघा लाल बटन दाबायचे. आता हिरवा दाबायचं ना, लाल बटन दाबायचे. मग समोरचे आता माझा मोबाईल नाही, सोरीचे मोबाईल, पोराचा मोबाईल. मग ते पोरांना म्हणायचे का आमचा व्हिडिओ तुम्ही कट करताय. मग घरी येऊन मला म्हणायचं आई तो मोबाईलला कोणाचा आलता का फोन. मी म्हणलं हा आलता. परी मग कोणतं उचललं बटन, लाल. तर मग माझ्यावर म्हणायचे आई तुला कळत नाही कशाला मग उचलती. मग मी उचलत नव्हते. पण आता हे डायरेक्ट हवा का मी म्हणलं जाऊ दे व्हिडिओ करून बघू. व्हिडिओ करायला लागले तर मग या पोरांच्या लहान लहान लेकरं त्यांच्या मागं लागायले.
बाबा एवढं टाकी जा, कसं करायचं कसं नाही. त्या 14 वर्षाच्या मुलाने आव करून दिले मला. मग ते कसं झालंय कसं नाही मला नाही माहिती. पण मी देवाच्या नावावर करत राहायला लागले या. चला बहिणीनं मी पण हे बघा रात्रीची शिळी भाकर होती. म्हणलं कशाला, किती महाग आहे, किती महाग आहे बघा. ज्वार किती महाग आहे. म्हणून शिने हे बघा मी हे बघा रात्रीची एक भाकर होती. हे बघा ह्याच्यात आहे. हे बघा त्या पोरीला अर्धी म्हणलं खाती खाती. म्हणली नको नको मला नको, मला शिळं नको. म्हणलं जाऊ दे बाई. मग मी संध्याकाळी तीच भाकर अर्धी खाणार आहे. आणि हे बघा ही भाजी, शेपूची भाजी आहे ही. हे बघा भाजी पण नाही, रात्रीची भाजी आहे. आणि हे बघा रात्रीची भाकर आहे. तर म्हणलं जाऊ दे बाबा, फेकायचं नाही. आम्हाला फेकणार नाही मी. आणि फेकतच नाही बहिणींनो, मी फेकत नाहीये, फेकत नाहीये. हे आणण्यासाठी आम्ही लहानपणी लय तरसलेलो आहेत. आणि हे मी कशी फेकन, मी फेकत नाही. आमची ती सुनबाई फेकते ना, मी लय रागवते तिच्यावर बहिणींनो. चला बहिणींनो, लय मोठा इडव झालाय बघा. त्या बहिणीचा इडव बघा. मी जे आहे ना तेच सांगते, मी खोटं काहीच सांगत नाही बहिणींनो. चला बहिणींनो, मी ठेवते आता. एक टाइम तुम्हाला मी भाजी दाखवते. हे बघा झाली भाजी, मी बंदच करते. हे बघा बंद केला गॅस मी. बघा बहिणींनो माझा इडव बघा. हे बघा ही भाजी, ही भाजी सऱ्या सकाळ धरून म्हणते या करणारे करणारे करणारे. पोरगी आली कामावरून म्हणते अजून तुम्ही सकाळ धरून म्हणायला भाजी करणार भाजी करणार. आत्ता तुमची भाजी झाली का? हे बघा आत्ता भाजी झाली या. हे काळं नाकाला आहे ना, ते नाही का इलेक्शनचं, त्या हाताला आपल्या काळं लावतात, मग आपण ते इलेक्शन करतो ते आहे बघा. तुम्ही म्हणता सारखंच हिच्या पोटाला दिसते काळे बाई काढते का नाही, ते आहे बघा. हे कुठे गेलं, कुठे गेला माझा हात? हे बघा इकडे. चला बघा ते काळ आहे बघा. ते नाही का आपलं इलेक्शन गेल्यावर आपल्या हाताला ते एक ठिपका टाकते तशी आईचा, ते किती पक्का आहे बघा. मी दर बारीला मी वोट करते बघा, दर बारीला वोट करते मी. माझे मालक तर दर बारीला कधीच चुकवायचे नाही हो, कधीच नाही माझे मालक चुकवायचे. चला बहिणींनो ठेवते मी. माफ करा बहिणींनो, मी लय मोठा इडव केलाय.